अंदर क्या राज है, जाने क्या कर गए। हेलो गाइस एंड वेलकम बॅक टू दी अनदर ब्लॉग। तर आम्ही आज जातोय गुरु शिखरवर। गुरु शिखरला इथून जाताना 19 किलोमीटरवर अंतरावर आहे आणि बरेच मध्ये पण बरेच स्पॉट आहेत। तर आता सर्वात पहिले तर गुरु शिखरवर जायचं आहे। त्या ठिकाणी मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यानंतर तिकडून येताना आम्हाला 3 ते 4 स्पॉट लागतील। ते कंप्लीट करून जवळजवळ 12 वाजेपर्यंत आम्हाला इथे यायचं आहे, कारण आम्हाला 1 वाजेला इथून उदयपूरसाठी बस आहे। तर ते 4 ते 5 स्पॉट करण्यासाठी आम्ही आता सध्या इथून कार केलेली आहे, ज्याचं रेंट जे आहे ते 1200 रुपये। जर तुम्ही पूर्ण दिवसभर फिरत असाल तरी पण बऱ्यापैकी सेमच रेंट असतं। नाश्ता वगैरे करू आणि त्याच्यानंतर पुढच्या प्रवासासाठी निघणार आहोत। या ठिकाणी पापडी आहे, कचोरी आहे, पोहे आहेत। हे काय भैया? पकवान आहे, दाल पकवान आणि त्याच्यात आहे कढी। तर माउंट आबूला नाश्त्यात आणि जेवणामध्ये बऱ्यापैकी तुम्हाला गुजराती पदार्थ जे असतील ते भेटतील आणि एवढा तिखटपणा त्यात नसतो, म्हणजे जसं आपल्याला वाटतं असं। कारण की हा बऱ्यापैकी इथले जे लोक आहेत ते गुजराती लोकांचीच दुकानं वगैरे या ठिकाणी आहेत। तर आता हाय भावेश भाई, हॅलो, अँड नचिकेत भावे। ट्रिपचा आता हा तिसरा दिवस आहे का? तिसरा ना रे? दुसरा दिवस। A few moments later. तर आम्ही आता पोहोचलोय गुरु शिखर मंदिरावर। गुरु शिखर मंदिराची जी उंची आहे ती समुद्र सपाटीपासून 1760 मीटर एवढी आहे, म्हणजे राजस्थान मधलं सर्वात उंचावर असलेलं मंदिर आहे। आणि आता आम्ही खूप लवकर आलोय सकाळी, तर त्याच्यामुळे बऱ्यापैकी गर्दी पण नाही या ठिकाणी। साठी हा बिल्डअप करण्यात आला होता। तर हे आहे तुमचं अचलेश्वर महादेवाचं मंदिर आणि त्याच्या अगोदर इथं एक छोटंसं मार्केट टाईप आहे। आता इथे शूज काढायचे। तर आता अचलेश्वर महादेव मंदिराचं दर्शन केलंय
त्या ठिकाणी फोटो आणि व्हिडिओ अलाउड नव्हते, त्याच्यामुळे ते घेऊ शकलो नाही. तर अचलेश्वर महादेव मंदिरात जी नंदीची आहे स्कल्पचर म्हणजे मूर्ती आहे, तर ती पंचधातूंनी बनवलेली आहे. आणि आता आपण आलेलो आहोत मंदाकिनी लेक जवळ. तर आम्ही आता आलो आहे अचलगड फोर्टवर. तर खालून आम्ही एक जीप केली होती, ज्याचं रेंट 300 रुपये घेतलं त्याने. म्हणजे एका जणासाठी पण 300 रुपये आणि 3 जण कराल तरी पण 300 रुपये. पण खालून ते वरती यायला आम्हाला वाटलं की थोडा जास्त वेळ लागेल, पण हे तो सुरू होण्याचे पहिले खतम हो गया अशी गोष्ट आली. तर डिस्टन्स काहीच नाही आहे, तुम्ही पायी पायी पण येऊ शकतात. आता या ठिकाणी फोर्टवर पहिले जैन मंदिर आहे, त्यानंतर एक देवीचं मंदिर पण आहे, ते आपण पाहणार आहोत. डू इट. मी म्हटलं तगडी गाडी चालवते, अजून थोडी चालली. तर हे सर्वात टॉपला आहे ते चामुंडा माता मंदिर आहे. येथून हा रस्ता निवांत शांतता आहे. तर आता चामुंडा माता मंदिराचं दर्शन घेतलंय. त्याच्यानंतर आता वरतीच या ठिकाणी एक गुफा आहे, महाकाली गुफा बनवून आहे. तर आता आपण त्या गुफेकडे जातोय. तर आपण आता अचलगड फोर्टवर आहे आणि या ठिकाणून तुम्ही पाहू शकतात नजारा. आणि हे जे आहे समोरचं, तर हे जैन मंदिर आहे. म्हणजे आपण ज्यावेळेस चढत होतो त्यावेळेस पहिले जैन मंदिरात लागलं, बट आम्ही ठरवलं की पहिले फोर्ट वगैरे पाहून घेऊ आणि त्यानंतर मग येताना जैन मंदिर पाहू. तर जैन मंदिर या ठिकाणून तुम्ही पाहू शकता. आणि आता इथून वरती आपल्याला जायचं आहे अचलगड फोर्टवर. फोर्ट म्हणजे आता फोर्ट सारखं तर नाही राहिलं, बट थोडंफार जे राहिलं आहे किल्ला. तर गुफेकडे जाण्याचा मार्ग तर थोडा कठीण आहे, पण या ठिकाणी पायऱ्या तर आहेतच. आमचा एक मित्र आहे भावेश, त्याला थोडी भीती वाटते, त्याच्यामुळे तो तिकडेच उभा आहे. तो म्हणतो की लाइफ मध्ये रिस्क है तो इश्क है, बट वो ये रिस्क नहीं ले सकता. त्याच्यामुळे मग आता आपण ही आहे गुफा, हा आहे नजारा. गुफा 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 ही महाकाली गुफा आहे. तर आपण जातोय. ही आहे अशी गुफा. गुफेत मध्ये जाऊन आलोय आम्ही आता. कधी कधी असं होतं आणि तुमच्या असं वाटतं. तर आत्ताच आम्ही दिलवाडा जैन मंदिराचं दर्शन घेतलं. तर ते मंदिर म्हणजे खूप प्रसिद्ध आहे. तर त्या मंदिरात म्हणजे त्या एरियामध्ये जवळजवळ 5 मंदिर आहेत जैन मंदिर. तर त्याची निर्मिती जी आहे ती पटनाचे एक राजा होते, त्यांचा एक सेनापती होता शाह म्हणून. तर त्याने इसवी सन 1031 मध्ये ते बनवलं गेलंय. त्याच्यासाठी जवळजवळ 18 करोडपेक्षा जास्त खर्च आला आहे आणि 1200 श्रमिक म्हणजे मजदूर त्या ठिकाणी ते मंदिर बनवण्यासाठी लागलेत. मोबाईल घेऊन जायला अलाउड नव्हता. आता प्रत्येक मंदिराचे त्यांचे नियम असतात, त्याच्यामुळे मग इंटेरियर जे होतं ते काही यात व्हिडिओ करू शकलो नाही. मंदिर बऱ्यापैकी चांगलं होतं. संगमरवरी दगडावर एकदम छान पद्धतीने नक्षीकाम केलं होतं. आणि जैन धर्माचे जेवढे तीर्थंकर झालेत तर त्यांचे पण त्या ठिकाणी छोटे छोटे मंदिर होते. तर आता दर्शन वगैरे घेतलंय. तर जैन मंदिरात दर्शन घेतल्यानंतर थोड्याच अंतरावर श्री शंकर मठ म्हणून आहे, जे महादेवाचं तीर्थस्थान आहे. तर आता त्या ठिकाणी आम्ही आलोय. आणि आता आम्हाला निघायचं आहे उदयपूरसाठी. तर आता आम्ही रिटर्न आपल्या रूमवर जाऊ. त्यानंतर
चेकआउट करू आणि मग उदयपूरसाठी निघू. दिल कर क्या राज है जाने क्या कर गए जैसे अंधेरों में तुम चांदनी भर गए कर चांद तारों को मशहूर इतना क्यों कम वक्त से भी खूबसूरत है तू. I love you Mount Abu. तुमसे ना हो पाएगा. I love you Mount Abu. तर मंडळी अशी होती आमची 2 दिवसाची माउंट आबूची ट्रिप. आली ना मजा. तर आता पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय अँड टेक केअर.